डिकोडिंग संत या सिरीजचा आज दुसरा दिवस. आज आपण संत नामदेव यांच्याबद्दल बघणार आहोत. संत नामदेव आणि खरी भक्ती. संत नामदेव लहानपणापासूनच श्री विठ्ठलाच्या भक्तीत लीन होते. एकदा त्यांना एक संत ज्ञानी भेटले आणि म्हणाले, नाम्या, देवाला नेमकं काय आवडतं रे, तुला माहिती आहे का? नामदेव म्हणाले, माझं भजन, माझी पूजा, माझी फळं फुलं, हे सगळं. तेव्हा संतांनी हसत सांगितलं, हे सगळं चांगलंच आहे, पण खरी भक्ती ही मनातून होते. देवाला आपली प्रामाणिकता, निस्वार्थ प्रेम आणि मनाची एकाग्रता हवी असते. जर मन दुसरीकडे असेल आणि केवळ पूजा करशील तर ती भक्ती नव्हे. हे ऐकून नामदेव महाराजांनी ठरवलं की पुढे जेव्हा ते विठ्ठलाला भजतील तेव्हा मन, वाणी आणि कर्म तिन्हींचं एकत्रीकरण करून भक्ती करतील. म्हणूनच संत नामदेवांचा भक्तिमार्ग संपूर्ण महाराष्ट्राला प्रेम, शरणागती आणि निस्वार्थतेचा संदेश देतो. ही गोष्ट भक्ती ही बाह्यकृतीपेक्षा अंतःकरणातील शुद्धतेत असते हे शिकवते. फळं फुलं वाहिली नाम्याने, पण संत म्हणाले मन शुद्ध ठेवरे. भक्ती ही बाहेर नाही, अंतरी विठ्ठल ठेवरे.